आषाढी एकादशीच्या वारीमध्ये सहभागी होऊन विठुरायाचे दर्शन घ्यावे ही प्रत्येक भक्ताची आस असते। मात्र आता डोळेच नसणाऱ्या भक्तांची आस पूर्ण करण्यासाठी एका अवलियाने हा पुढाकार घेतलाय। दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघाली। दिंडीमध्ये महिला व पुरुष असे एकूण 15 वारकरी आहेत। दिंडी 1 जून रोजी वाशिम येथून बालाजीचे दर्शन घेऊन रवाना झाली। दिंडीचे आगमन हिंगोलीत झाले असून आज हिंगोली येथे दिंडी मुक्कामी राहणार आहे। दिंडी मार्गस्थ झालेली आहे, त्या दिंडीला सेवा दिलेली आहे। आतापर्यंत तुम्ही नेमकं किती दिंडीला सेवा दिलेली आहे, काय नेमक्या भावना तुमच्या आतापर्यंत? आतापर्यंत आमच्याकडे आमच्या स्वतःच्या घरी कमीत कमी 4 दिंड्या दरवर्षी जेवायला येतात आणि मंडळामार्फत आम्ही 60 दिंड्यांना इथं सेवा देतो। आणि मी ज्या आतापर्यंत 30 वर्षात जे म्हणजे सेवा दिल्यात दिंड्यांना, ही माझ्या पाहण्यातली ही पहिली अंध लोकांची दिंडी आहे। ज्यावेळेस हे लोक आमच्याकडे आले त्यावेळेस आम्हाला खूप आनंद झाला की काही अंध लोक दिंडी काढायलेत आणि आपण त्यांना सेवा देण्याचा मौका आपल्याला भेटायला, या गोष्टीपासूनच आम्हाला खूप आनंद झालेला आहे। काय शुभेच्छा दिल्या तुम्ही यांना? आम्ही की बाबा यांचा इथून पुढचा आतापर्यंत तर यांचा प्रवास सगळा सुखरूप झाला, यांना आणखीन पुढे पण आमच्यासारखे काही सहभाग होणारे लोक भेटो, यांना वेगवेगळ्या मदती करणारे लोक भेटो आणि यांचा प्रवास पंढरपूरपर्यंत सुखाचा जाओ, ही आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आहे। असं आहे, आमचे मुलं जे आहे ते मुंबई, नागपूर, वर्धा, अमरावती, औरंगाबाद या सगळ्या म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ हे जास्त आहे, असे सर्व विभागातले सर्व जिल्ह्यातले मुलं आमच्याकडे आहेत आणि ते माझ्याकडेच ते हमेशा राहतात। आणि हे सगळ्या मुलांना आम्ही अशी चर्चा केली की आपल्याला पंढरपूर जायचं आहे, कोण कोण येणार, तर ज्यांना ज्यांना आम्ही नेऊ शकतो असे सगळे निवडक 15 आम्ही मुलं निवडले आणि त्या मुलांना घेऊन आम्ही आता पंढरपूरला जातो आणि हे सहज आम्ही शक्य पूर्ण करू शकतो।